तासांचा खोळंबा होणार आहे। सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वरून सकाळी 11 ते दुपारी 4 धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवल्या जातील। हार्बर मार्गावरती देखील एकंदरीत जर आपण बघितलं तर ठाणे ते वाशी सकाळी 11 ते 4 ब्लॉक असेल। समृद्धीवरून मे पासून सुसाट प्रवास करता येणार आहे, त्यामुळे मुंबई ते नागपूर केवळ 8 तासांमध्ये गाठता येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामं पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे आता सध्या मेच्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता वर्तवली जाते। एमपीएससीची परीक्षा आता 1 महिना लांबणीवरती गेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन वेळापत्रक जाहीर झाले। मुख्य परीक्षा आता 27, 28 आणि 29 मे या कालावधीमध्ये होणार आहे। पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती। मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणारा मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला। मुंबई मेट्रो 7 या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा हा खणून पूर्ण झाला। या प्रकल्पाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। पुढील वर्षापर्यंत 150 किलोमीटरचा मार्ग अस्तित्वात येईल असं त्यांनी म्हटलंय। कोकण रेल्वे मार्गावरती रात्री मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गातील वैभववाडी कोकीसरे भुयारी मार्गाच्या कामासाठी रात्री 11:30 ते पहाटे 3:30 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला। रात्री कोकण मार्गावरील रेल्वेवरती मेगा ब्लॉकचा परिणाम होणार नाहीये, मात्र कामास उशीर झाल्यास आज सकाळी वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे।